मी समर्थ पागोडे येते झालेला मात्र नक्कीच स्पर्धेमध्ये चॅम्पियन त्यानंतर बेस्ट बॅटर हा मात्र नक्कीच पुरस्कार याकडे मात्र नक्कीच लाभला होता। आम्ही लाईव्ह मॅच बघत होतो, अक्षरशः प्रेक्षकांची मन जिंकणारी केली अनेक स्पर्धेमध्ये। मग केवण्याच्या नाईट स्पर्धेमध्ये कोण विसेल, सोन्याची चैन मालिका वीरसाठी नक्कीच पटकावणारा खेळाडू स्ट्रायकिंग होती आकाश पाटीलला पाहत आहे। अनेक स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूची आपल्या नावाची छाप सोडली तो स्ट्राइक इन मध्ये आकाश पाटील, नॉन स्ट्राइक इन मध्ये अनिकेत जोशी, तर ऑन ट्रॅक वरती या संघाची स्पीड गन प्रसाद पाटील। ओ पहिलाच बॉल स्लो मोरवर पडल्यानंतर हलकासा वळण घेतोय गर्रकने मात्र नक्कीच ऑप्शनच्या बाहेर हा बॉल ने मात्र नक्कीच लँड होतोय। जे काम करायचे होते एस्टनच्या पाठी मग आपण पाहत आहे रोशनला पाहत आहे। चांगला बॉल पहिलाच बॉल तर डॉट चेंडू फेकला गेलाय, चांगली बी फाईट ओ त्या दिशेने सेम कट कॉपी अँड पेस्ट, परंतु पंचांचा इशारा नाही, इट्स अ व्हाईट बॉल, व्हाईटचा इशारा क्वालिफाय पंच आपण पाहत असतो गेन वरती। चला योग्य तो मला नक्कीच दिला जाईल वीरेंद्र पाटील। येस अंपायर रिव्ह्यू मात्र नक्कीच घेऊ शकता कधी आणि कसं पण। चला विनंती करतो चला फिल्डिंग करा टीम, योग्य तो निर्णय दिला जाईल। येस फेअर डिलिव्हरी, डॉट चेंडू फेकला गेला, लगातार 2 बॉल डॉट स्विंग आणि मिस करतोय। बॉल पडल्यानंतर अक्षरशः बाहेरच्या बाजूला खेळतो वळण घेतोय, तेच हवं प्रसाद पाटील आणि टीम आपण पाहताय गावदेवी कलवे संघाला आणि मैदान क्षेत्रात तेच पडताना पाहायला मिळतोय। या संघाचा सर सेनापती कालच्या दिवशी मात्र नक्की चांगला खेळ राहिला, मग फलंदाजी असो किंवा गोलंदाजी या खेळाडू मात्र नक्कीच अक्षरशः चांगली कामगिरी करून आपल्या टीमला पुण्याचं काम प्रसाद पाटीलने केलंय। हो आता बॉल स्लॉट मध्ये होता, फेकून दिलाय फायनलिस्टच्या वरतून आउट ऑफ द पार्क। पाटीलचा हा पलटवार, पहिला धमाका या मॅच मध्ये आकाश पाटीलच्या बॅट मधून षटकार। डीजे मॅडे असलं की सांगायची गरज नाहीये, प्रत्येक सिच्युएशन नुसार मात्र नक्की सॉन्ग वाजवत येतील। वार पे प्रति वार, ऍक्शन पे रिएक्शन आणि गाव पे प्रति गाव हे म्हटलं तरी अवघड नाहीये। लगातार 2 बॉल डॉट, त्यानंतर मोठा फटका, जास्त शांत बसेल मग तो आकाश पाटील असला टीम विंदने संघाचा। हे सांगत असताना तिसऱ्या बॉल मध्ये धमाका पाहायला मिळाला, स्लॉट मध्ये होता नाही तर त्याच्यानंतर घर तर आउट ऑफ द पार्क। या बॉलची तर एफआयआर करावं लागेल टीम आणि आयोजकांना, कारण हा बॉल अक्षरशः गुम गेलाय। जबरदस्त बॉल, नाही तर जवळच्या स्टेशन मध्ये खेळ तर जा एकदा एफआर करा, कारण आकाश पाटीलला धावांचा डोंगर पाऊस होणार पण तो कमबॅक करण्याची ताकद टीम गावदेवी कळवे आणि बॉल ट्रॅक वरती प्रसाद पाटील मात्र नक्कीच करेल, यात मात्र शंका नाहीये। तिसऱ्या बॉल मध्ये 6 धावा लागल्यात, 2 लगातार बॉल डॉट, त्यानंतर हा कडा प्रहार आकाश पाटीलचा हा वार 6 धावा। फुल टॉस देणार तर सोडणार नाहीये, चुकीला माफी नाही, फिल्डर आहे त्याच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय करत बॅक टू बॅक आकाश पाटीलचा पुन्हा एकदा पलटवार षटकार। ईट का जवाब पत्थर से देंगे, मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल फेकले डॉट, त्यानंतर हा कडा प्रहार, 2 बॉल मध्ये 2 षटकार और फायर आकाश पाटील। ओ स्लोवर 1 त्या दिशेने मात्र नक्कीच घ्यायचा प्रयत्न होता, स्विंग एंड मिस, बॉल पडल्यानंतर स्टंपच्या बाहेर गर्रकने मात्र नक्कीच वळण घेतोय। हे जवळ प्रसाद पाटीलला टीम गावदेवी कलवे संघाला।
लगातार 2 बॉल होती 2 षटकार. त्यानंतर कमबॅक होतं प्रसाद पाटील आणि टीम आपण पाहताय गावदेवी कळवे संघाचं. शेवटचा 3 बॉल धावा लागला पटलावरती 12. 5 बॉलचा खेळ संपला गेलाय, त्यामध्ये 2 विकेट. स्लोवर बॉल चुकीला माफी नाहीये. सांगणारा फटका फसलाय की काय? येस, अक्षरशः चांगला प्रयत्न करतो. अंतिम क्षणी बॉल मध्ये नक्कीच चालला बॉर्डरच्या बाहेर. एक टप्पा सीमारेषा पार. मिळतील 4. येतोय चौकार. चला पाणी पुरवायचं मैदानावरती, कारण गोट्यासारखा खेळ मात्र नक्कीच झेलचा खेळ तर प्रचंड वेगानं हेच आउटप्ले गरम असताना हे मात्र नक्कीच दुखापत आपण पाहत आहे. तांबडी थँक्यू डीजे मास्टर डीजे मॅडिंग, एक सुप्रसिद्ध डीजे त्याच्या माध्यमातून रायगडमध्ये असो किंवा ठाण्यामध्ये ज्या खेळ तर डीजेचा डंका वाजवणारे हे करतात डीजे मॅडी. ते मात्र नक्कीच आपण पाहत आहे आमच्या सोबत आजच्या अंतिम दिवसामध्ये जोडले गेलेत. 6 बॉलचा खेळ संपला, धावा लागत पटलावरती 16. त्यामध्ये 3 बॉल डॉट आणि 3 बॉल वरती खेळ तर कडा प्रहार आकाश पाटीलचा पाहायला मिळतोय. लगातार 2 षटकार, त्यानंतर डॉट अंतिम बॉल वरती 4. थोडा मात्र नक्कीच दुखापतग्रस्त आपण पाहत आहे सुशांत मोक्कल, पण बॉल ट्रॅक वरती सेकंड ओव्हर. अक्षरशः कालच्या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहिले असेल अर्धशतक खेळली याच मैदानावरती खेळली होती. तोच मात्र नक्कीच बॉल ट्रॅक वरती आलाय. या संघाची खेळ तर रन मशीन, द प्राऊड ऑफ गावदेवी कळवे सुशांत मोक्कल ऑन ट्रॅक. पहिलाच बॉल शर्यत मध्ये नक्कीच आदळला बॉल. डॉट बॉल फेकला गेला. चांगली सुरुवात जे काम केलं होतं का तर पहिल्या षटकामध्ये प्रसाद पाटीलनं सुरुवात दमदार राहिली होती. लगातार 2 बॉल डॉट. तशीच सुरुवात करतात सुशांत मोक्कल आपल्या टीमला करू देताना 16 लागला स्कोर कार्ड मध्ये. डॉट बॉल फेकला पहिला बॉल. सेकंड बॉल आपण पाहताय हो आठव्या पटने मिड विकेटला फिल्डर नाहीये तोपर्यंत पोहोचले जातील. सिंगल्स मात्र नक्कीच मिळेल या बॉल वरती. सिंगल मात्र नक्कीच धावपटला धावा लागल्यात. टीम मरोई वंदिना संघ 17 धावा 0 विकेट्स. सुरुवात दमदार राहिली. 5 षटकांची बिग फाईट आपण पाहत आहे. पहिला पूर्वार्धात नक्की 30 बॉल फेकले जातील. त्यानंतर ही दमदार सुरुवात करताना आकाश आणि अनिकेत जोशीला पाहत आहे आपण. स्ट्राईक वरती आकाश पाटील हो पाठीमागे फिरून फेकून दिलाय. फायनिंगला बॉल चाललाय दन 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 करत सीमा पार. मिळतील आकाशच्या बॅट मधून 4. येतोय चौकार. थँक्यू डीजे मॅडी. चौका ठोकला गेलाय. जसं स्ट्राईक इन वरती आकाश पाटील आला. आकाश पाटील थांबायचं नाव घेत नाही. हो आता पायावरती आदळला बॉल लावली अपील. त्यानंतर बॅटकरचा इशारा दिलाय. स्ट्राईक पंच आपण पाहताय वीरेंद्र पाटील सर आणि नॉन स्ट्राईक इन वरती आपण पाहताय प्रणय. डॉट चिन्ह फेकलाय. चांगला कमबॅक. चौकार खाल्यानंतर कमबॅक कसा असावं हे मैदान शॉट मध्ये सुशांत मोक्कल दाखवून दिला या बॉल वरती. चांगली गोलंदाजी. ओ बॅटची गडा स्पर्श झालाय. पंचांकडे लावली अपील आणि उचलून धरला विकेटचा पतंग. मोठी विकेट, मोठा मासा गळा लागला असं म्हटलं तरी अवघड नाहीये. 2 षटकार 2 चौकार ठोकणारा फलंदाज आकाश पाटील मात्र नक्कीच बाद होतोय. मोठी विकेट. चांगली गोलंदाजी सुशांत मोक्कलला आपण पाहत आहे. कधी फलंदाजी कधी गोलंदाजी त्यानंतर कधी फिल्डिंग मध्ये 100% उतरण्याचं काम सुशांत मोक्कलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कालच्या खेळात तर स्पर्धेमध्ये याच मैदानावरती
50 ला खेळाडू सुशांत मोक्कनला पाहत आहे. कमबॅक होतं कळतं सुशांत मोक्का टीम गावदेव कलवे संघाचं. तर विस्फोट खेळाडू विध्वंसक आपण पाहत आहे. आकाश पाटील बाद झालाय 2 षटकार 2 चौकार ठोकून. त्यानंतर इनेट नंबर 3 तिसरा क्रमांकावरती प्रियांशु भोईरा इन्व्हाइट केलाय. चांगला बॉल फुल टॉस लोअर फुल टॉस कन्वर्ट केला. लॉंग ऑनला खतर फिल्डर आहे. सिंगल मिळेल या बॉल वरती. 2 षटकाचा वाजवेके संपला. धावा लागत अपटला वरती टीम आपण पाहत आहे. गावदेवी माप्यासवी मरोई विंदर संघ 22 धावा 1 विकेट. तर या षटकामध्ये फक्त धावा खर्च केला सुशांत मोक्कल या खेळाडूंना 6 आणि 1 विकेट. जरी प्रसाद पाटीलने मात्र नक्कीच 16 धावा खर्च केला परंतु त्यानंतर सांगून दिलं टीम गावदेवी कळवे संघाला कमी आहे ना हे तर सूत्र मैदानाच्या वापरलं आणि धावा खर्च केला. फक्त 6 1 विकेट. बॉल ट्रॅक वरती प्रसाद पाटीलला पाहत आहे. येस आपण पाहत आहे मैदानाचे मात्र नक्कीच मैदानाच्या बाहेर सुद्धा दृश्य पहा. जेव्हा खरं तर ऑन स्क्रीन आपण पाहत आहे WTCच्या माध्यमातून पाली येथे खरं तर गणपती बाप्पाला खरं तर भेटण्यासाठी मात्र नक्कीच अनेक सारे भावी भक्त मात्र नक्कीच वाटचाल करताना पाहायला मिळतात. त्यानंतर मात्र नक्कीच हा प्रवास सुखाचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. बोलूया मॅच कडे आपण. बिग फाईट पाहत आहे. 2 षटकाचा वाजवेके संपला. धावा लागत अपटलावती 22 आणि 1 मोठी विकेट. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला 16 त्यानंतर कमबॅक करून दिलाय सुशांत मोक्कलने. फक्त 6 1 विकेट. ती विकेट करून चित्र आकाश पाटील ज्याने 2 षटकार 2 चौकार ठोकले होते. चला टीम कलवे संघ स्पीडअप करा. बॉल ट्रॅक वरती पुन्हा एकदा इन्व्हाइट केलाय. पहिल्या षटक हाताळताना 16 धावा खर्च केला प्रसाद पाटील या संघाचा खरं तर सरसेनापती. पहिलाच बॉल स्विंग आणि मिस. पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर अक्षरशः खरं तर ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा खरं तर बोलून घेतोय. तेच हवं आहे का प्रसाद पाटीलला कारण पहिल्या षटकामध्ये खूप मागणा ठरला होता परंतु त्यानंतर कमबॅक होतं सुशांत मोक्कल आणि प्रसाद पाटीलचा पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉट फेकला गेलाय. आकाश पाटीलची विकेट पडल्यानंतर कुठेतरी मध्ये दमछाक होताना पाहायला मिळतोय कारण पहिल्या षटकामध्ये 16 त्यानंतर 6 आणि त्या प्रसाद पाटील आला आणि पहिलाच बॉल डॉट फेकला गेलाय. लगातार 3 षटकामध्ये ते घडलंय. प्रसाद पाटील पहिल्या ओव्हरमध्ये पहिला डॉट सुशांत मोक्कल त्यानंतर आला पहिला डॉट प्रसाद पाटील तेच करतोय. लगातार 3 बॉल डॉट फेकले गेलेत. सेकंड बॉल फटकाला जवाब आहे. बॉल फेकून दिलाय आउट ऑफ द बार. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करणार हे सांगत असताना फलंदाज आपण पाहताय प्रियांशूच्या बॅट मधून तडाखा षटकार. मॅडीला अंतिम दिवसामध्ये आणलाय. याचं खरं तर जागतं आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे मात्र की इझी ऑपरेटिंग. त्याला ओळखलं पारखली की रस्त्यावरून खरं तर पायी दिंडी जाते पाली येते. त्यानंतर फटका लगावला त्यानंतर मात्र की संगीत आपण ऐकलं. गणपती बाप्पाला खरं तर मानवंदना देणार आहे संगीत आपण नक्कीच ऐकलं. हो गुडघा टेकून घ्यायचा प्रयत्न. पंचाचा इशारा दांडी गुल. येस विकेटचा पतंग षटकार ठोकणारा फलंदाज प्रियांशू बॅक टू द गावट. अजून एक मोठी विकेट. नक्कीच दांडी गोल केली प्रसाद पाटीलने कारण षटकार काढल्यानंतर कमबॅक पाहिजे होतं आणि टिक फॉर टॅट जसा जसं उत्तर दिलाय.
मोठी विकेट आपण पाहताय प्रियांशू, एक षटकार ठोकला होता, एक सिंगल, 2 बॉल डॉट, त्यानंतर एक मोठी विकेट. हिट नंबर 4 आपण पाहताय चौथ्या क्रमांकावरती. सूरज पाटीलला नक्कीच पाहताय. चौथ्या क्रमांक नक्कीच इन्व्हाइट केलाय. सूरज पाटील समोर बॉल ट्रॅक वरती. प्रसाद पाटीलला पाहताय. हो हलक्या हाताने ग्लास घ्या, समोरला मात्र नक्कीच केलाय. वाईट लॉंग आउट तर फिल्डर आहे. सिंगल्स मिळाली या बॉल वरती. चांगले फटकेबाजी आल्याला मात्र नक्कीच करताना पाहायला मिळतो. बॉल ट्रॅक वरती प्रसाद पाटीलने खरं एक चौकार टोकला होता. षटकार मात्र नक्की त्याच्या गोंदूची मार्क होती, नक्कीच टोकला होता. त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल धाव. सूरज पाटील एक पार्टनरशिपची खरं तर गरज, ती पार्टनरशिप मात्र नक्कीच बिल्ड करावं लागेल, कारण संघ अडचणी सापडला. आकाश पाटीलची विकेट घ्यानंतर ही कुठेतरी मात्र नक्की दमशा होताना पाहायला ती दिशा तर ऑप्शनच्या बाहेर. स्विंग आणि मिस. पुन्हा एकदा खतर ऑप्शनच्या बाहेर बॉलला खतर लँड केलाय. अजून एक डॉट. जवळ 5 बॉल मध्ये धावा खर्च केला, 7 आणि एक मोठी विकेट. षटकार ठोकणारा फलंदाज प्रियांशूला मात्र नक्कीच परतीचा प्रवास करण्यास भाग पडला होता. शेवटचा 3 बॉल धावा फक्त लागला. स्कोर करते 29, 2 विकेट. शेवटचा बॉल, मोठा फटका. फिल्डर आहे सुशांत मोकलच्या डोक्याच्या वरतून हाय हॅलो करत लेट पण थेट उशिरा का होईना फटका चालला बॉललाईनच्या बाहेर. आला षटकार. म्हणून दिसले मध्यरात कलश आणि दारात तुळस. राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुहासिनीचे घर तर कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची घर तर सकाळ. जय भवानी जय शिवराय तर संगीत आपण नक्कीच ऐकलं डीजे माडीच्या माध्यमातून. त्याचबरोबर टीम विंदर संघाला मात्र नक्की शुभेच्छा आल्यात. ऋषीजी पाटील यांच्याकडून खरं तर टीम विंदर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मोस्ट वेलकम सर. चला तीन षटकाचा वाजवी संपला का असं वाटलं होतं. टीम विंदर संघ खरं तर कुठं बॅकफुट चालल्या, परंतु त्यानंतर षटकार ठोकला गेला. फलंदाज आपण पाहिला असेल अनिकेतच्या बॅट मधून सलामी वीर खरं तर अजूनपर्यंत टक धरून बसलाय. धावाला का पटला वरती 35 धावा, 35, 2 विकेट्स. दमदार सुरुवात या षटकामध्ये. 2 षटकामध्ये नक्कीच ठोकले गेलेत. एक नंबर पाहिला असेल प्रियांशूच्या माध्यमातून, त्यानंतर अनिकेतच्या बॅट मधून राईट आर्म ओव्हर द विकेट. इनेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती राजला इन्व्हाइट केलाय. समोर फलंदाज सूरजला खरं तर कामगिरी चांगली करावी लागेल, आज चमकावं लागेल या मैदानावरती. ओ ब्लॉक आउट खोदून का अक्षरशः चॉप केल्या बॉलला. काउ कोरीज मध्ये का तर फटका फसलाय, परंतु त्यानंतर 2 धावा कंप्लीट. चांगली फटकेबाजी. सिंगल डबल नाही तर टीमला पुढेच काम करणार त्याला माहिती आहे. नॉस्ट्रा गेन वरती अनिकेत सलामी वीर अद्याप खरं तर टक धरून बसलाय. 11 बॉलचा अद्याप किल बाकी आहे. 37 धावा लागला स्कोर कार्ड वरती. 11 बॉल अद्याप बाकी आहेत. 11 बॉल मध्ये किमान तुम्हाला येस इट्स अ वाईट बॉल. पंचायतचा इशारा विरू पाटील सरांचा मला नक्की इशारा आलाय. किमान काय तर 20 ते 25 धावा कुठे लागतील 11 बॉल मध्ये, कारण समोरचा संघ बघितला तर ताकदवर संघ. कारण कालच्या मॅच मध्ये 52 ला विन, परंतु त्यामध्ये 51 धावा खरं ठोकणारा सुशांत मोकल इन ऍक्शन खेळता सेकंड इनिंग मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. त्याला मात्र नक्कीच आपण पाहताय. त्याचबरोबर शुभेच्छा आल्यात आपण पाहताय टीम कलवे संघासाठी. धनंजय पाटील धनु यांच्याकडून खरं तर शुभेच्छा कलवे संघासाठी. करूया सर्व त्याचं मात्र नक्कीच स्वागत. त्याचबरोबर रुपेशी पाटील टीम कलवे संघासाठी खरं तर शुभेच्छा. वळूया मॅच कडे. आपण पाहताय पहिला बॉल खरं तर 2, त्यानंतर वाईटचा इशारा, त्यानंतर खरं तर डॉट बॉल फेकला गेला. चांगला कमबॅक खरं तर या रायझिंग स्टार आपण पाहताय राजच्या माध्यमातून. समोर फलंदाज सूरजला खरं तर चमकावा लागेल या मॅच मध्ये. हो 8व्या बॅटने फटका फसलाय. सुशांत मोकल सेफ अँड गावदेवी कलवे संघाचा हा विस्फोटक खेळाडू पकडला जातोय जेल, आणि मैदानाच्या आतमध्ये सूरजचा मताने की संपतोय खेळ. अजून एक मोठी विकेट.
चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉल वरती 2, त्यानंतर वाईटचा इशारा पंचांचा आला, त्यानंतर डॉट, त्यानंतर मोठी विकेट. मी पहिलेच म्हटलं होतं आकाश पाटील ही विकेट तर शेवटच्या अंतिम पडामध्ये नक्कीच अंतिम बॉल पर्यंत तर या खेळपटूचं खेळणं गरजेचं होतं, कारण जी विकेट पडल्यानंतर जी धमतक झाली यामध्ये. मग अनिकेत पाटील, प्रियांशु सूरज, त्यानंतर प्रणयला तर इन्व्हाइट केलाय. इथून एक चांगली तर फलंदाजी करावं लागेल प्रणय आणि अनिकेत याला. हो समोर खेचलाय, फिल्डर आहे वाईडिश लॉंगोपला तर फिल्डर आहे प्रसाद पाटील. चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत फक्त मिळाली या बॉल वरती सिंगल धाव. सिंगल तर धावा लागत पटलावरती 39 धावा, 3 विकेट. त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. त्यानंतर सुशांत मोकलने 6 धावा खर्च केले, 1 विकेट. प्रसाद पाटील आला 13 धावा, 1 विकेट. त्यानंतर राजची ती कमालीची गोलंदाजी. राज मात्रे, ओ अकुटप्प्याचा बॉल, इट्स अ नो बॉल. एकदा वॉर्न केलं होतं पंचांनी, हा इशारा मात्र नक्कीच कळवलाय. उघड्या डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फीटचा बॉल. या बॉल वरती तुटून पडावं लागेल. सेट होण्याची खतरनामी संधी या बॉल वरती मात्र नक्कीच निर्माण करून दिल्या. राज मात्रे प्रचंड वेग, परंतु कुठल्या स्पॉट वर तर बॉल उचली घेते त्या द्रष्टांच्या पाठीमागे. हा बॉल मात्र नक्कीच विसरला जातोय. वाईटचा इशारा आलाय. फ्रीटचा बॉल खेचलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर होता, त्याला फेकून दिलाय ऑन साइडला. बिग 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 हिट, षटकार. जबरदस्त तर एक फाईट, वातावरण टाईट, षटकाराची गरज होती. धावा लागत वरती 46 धावा, 46. शेवटचा अंतिम बॉल अद्याप बाकी आहे. चांगला षटक फेकत असताना तरी चुकी झाली. फ्रीटचा बॉल होता, त्यानंतर तुटून पडला. चला बॉल जर नसेल तर नॉस्ट्राईक पंच, बॉल पुरवायचा मैदानावरती. चला सुरुंग पडा आणि टीम आपण पाहत आहे. आई रायबादेवी रावे ब ओमकार पाटील. चला दोन टीमचे कॅप्टन प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स म्हणून टॉस करायचा. चला स्पीडअप करा, बॅटिंग करा संघ. षटकार ठोकला गेला तर मॅचची हवा करणारा षटकार करणारा षटकारची गरज होती. धावा कशा येऊ दे येणं खूप महत्वाचं आहे. टीम बॅटिंग करा संघाला आपण पाहत आहे. बरोबर विंध्यनी संघ एक ताकदवर संघ आपण पाहत आहे. सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर कुठेतरी मात्र नक्कीच मध्ये आपण पाहिलं असेल प्रसाद पाटील आणि सुशांतच्या मात्र नक्कीच कमबॅक राहिलं होतं. चला स्पीडअप करा, शेवटचा अंतिम बॉल अद्याप बाकी आहे. या षटकामध्ये षटकार ठोकलाय, सेकंड एल के कमबॅक करेल राज मात्रे. सेकंड बॉल सोडून दिला स्टंपच्या बाहेर, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. षटकार खाल्ल्यानंतर दर्पण आपण नक्कीच पाहतो या बॉल वरती. राज मात्रे वाईटचा इशारा आलाय, इट्स अ व्हाईट बॉल. अवंत धावेमध्ये भर, एक्स्ट्रा मध्ये नक्कीच भर पडली जाईल. धावा लागत धपटला वरती. टीम विंदर संघ आपण पाहताय 47 धावा. ओ त्या दिशेनं सेम कट कॉपी अँड पेस्ट करावं, त्याच प्रकारची गोंधळाची मैदानाच्या मध्ये करतोय. लगातार 2 बॉल, वाईटचा इशारा आला पंचांकडून. दर्पण दर्पण आणि दर्पण या मॅच मध्ये मोठी मॅच आहे. मोठ्या मॅचचा करताना आपण पाहतोय दर्पण. षटकार खाल्यानंतर 2 लगातार अवंत चेंडू. जबरदस्त करतर फटकेबाजी. ओ आता मात्र नक्कीच पंचांचा इशारा, इट्स डॉट बॉल. रिओ नाहीये खर तर बॅटर.
चला बोलूया मॅच कडे आपण. डॉट बॉलचा काय तर इशारा आलाय. 4 षटकांचा बाजूकी सामना धावा लागत अपटला वरती टीम मरवाई विंदेर संघ. जवळ जवळ 48 धावा. शेवटचा 3 षटक 6 बॉलचा काय तर पहिला पूर्वात आपण पाहत आहे. बॅटिंग काय तर जेव्हा मात्र नक्कीच टॉस करून जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय केला होता. 4 षटकामध्ये चांगला मात्र नक्कीच टार्गेट सेट केला गेलाय. अद्याप 1 षटक बाकी आहे. हे 1 षटकामध्ये जर 60 धावांचा खर तर पल्ला गाठेल तर मात्र नक्कीच एक चॅलेंजिंग फायटिंग स्कोर माहिती शब्दात पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा. पॉइंट ट्रॅक वरती पाहताय आपण. दीक्षित पाटील शेवटचा अंतिम षटक आपण पाहताय. दीक्षित पाटीलला इन्व्हाइट केला. समोर फलंदाज प्रणय थरीला पाहताय. नॉस्टॉकिन वरती अनिकेत ज्यांनी 2 षटकात ठोकलेत. सलामी वीर अद्याप टक धरून मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतोय. हेच करावं लागेल. हे ट्रॉफी उचलायच्यासारखं बिग ट्रॉफी ही अलाउन्स झाली होती. खरं तर पहिल्या दिवसामध्ये सायम सरांनी खरं तर करून दिलं दाखवलं होतं आणि बोन दाखवतं की चर्चा आज फक्त उरण पनवेल नव्हे तर रायगडमध्ये खरं तर या स्पर्धेची चर्चा आहे. कारण या स्पर्धेमध्ये बिग ट्रॉफी आपण पाहत आहे. त्यानंतर डे मध्ये खरं तर आपल्याला एक इलेक्ट्रिक स्कूटी ती सुद्धा मला नक्कीच आपण पाहत आहे. दमदार आयोजन. 6 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे. चला स्पीडअप करा. फिल्डिंग करा संघ. शेवटचा अंतिम षटक धावा लागत अपटला होती. 48 धावा. तर समोर फलंदाज आपण पाहत आहे प्रणय. पॉइंट ट्रॅक वरती दीक्षितला इन्व्हाइट केला. दीक्षित पाटील 49 लागला स्कोर कार्ड वरती. 48 लागला सॉरी 48 48. चला स्पीडअप करा. फिल्डिंग करा संघ प्लीज. विनंती करतो. सुशांत मोकल. 6 बॉलचा अद्याप खेळ बाकी आहे. 60 डाऊन मध्ये नक्कीच मजल मारेल का. एक फायटिंग स्कोर सेकंड इनिंग मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चला रावे आणि सुरुंग पाळ दोन टीमचे कॅप्टन. पहिला बॉल गुडघा टेकून घ्यायचा प्रयत्न. बॅटची कडा ब्रश होत पाठी मागे. मोठी विकेट. प्रणय बॅक टू द गॉड. पहिल्याच बॉल मध्ये मोठा धक्का टीम मरवे विंदेर संघाला. प्रणय पाटील बॅक टू द आउट. दीक्षित पाटील पहिल्याच बॉल मध्ये खेळतो. विकेट पटकावतोय. स्लोवर वर बॉल करता चकवा दिला. फसवला त्या बॉल वरती असं म्हटलं तरी अवघड नाही. पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट. नवीन फलंदाज सुजलला करता इन्व्हाइट केलाय. अजून एक हार्ड हिटर फलंदाज पडतो. आज या 5 बॉल मध्ये एखादा दुसरा फटका खेचेल की दीक्षित पाटील पुन्हा एकदा तर कमबॅक करेल. चांगला षटक. पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट. दीक्षितला पाहताय. समोर सुजलला पाहताय. अक्षरशः खेळूची नाईट स्पर्धा गाजवली होती सुजलने. तोच मात्र नक्कीच समोर केल्याचा प्रयत्न. असून एक स्विंग एंड मिस. जबरदस्त बॉल स्लोवर वन तर अक्षरशः मात्र नक्कीच आपल्या फिरकीच्या जोरावरती घराघरा फिरवताना पाहायला मिळतोय. पॉइंट ट्रॅक वरती दीक्षित पाटीलला पाहतोय आपण. पहिला बॉल विकेट. त्यानंतर डॉट फेकला गेलाय. दीक्षितची कमालीची गोलंदाजी. लेफ्ट हँड बॉलर. हा बॉल तर पुन्हा फेकावा लागेल. हे जसा पंचाचा इशारा आलाय. हा बॉल तर पुन्हा फेकावा लागेल. डेड बॉलचा इशारा. पंचांचा स्ट्राईक. पंच आपण पाहत आहे. वीरू सरांचा नक्की झालाय. 2 बॉल झालेत. अद्याप 4 बॉल बाकी आहेत. अभि नाही तो कभी नाही. तोडफोड फलंदाजी करावी लागेल या मैदानावरती. कारण समोरचा संघ एक ताकदवर संघ. प्रसाद पाटील, सुशांत मोकल अनेक सारे मात्र नक्कीच दिग्गज खेळाडू या टीम मध्ये मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. लगातार 2 बॉल डॉट. त्यामध्ये एक विकेट. 4 बॉल अद्याप बाकी. स्ट्राईक सुजलला पाहत आहे. पहिलाच बॉल डॉट केलाय. 4 बॉल अद्याप बाकी आहेत. 48 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 4 बॉल मध्ये एखादा दुसरा मोठा फटका खेचेल हे बघणं गरजेचं असेल. ओ त्या दिशेनं सेम कॉपी बुक स्टाईल मध्ये अक्षरशः फिरवताना ज्या प्रकारे भरवा फिरवावा त्याच प्रकारचे मात्र नक्कीच अक्षरशः गोंद्याचे मात्र नक्कीच फिरवतोय दीक्षित पाटील. काय कमालीची लेफ्ट हँड बॉलर.
प्रसाद पाटील पाहिला, त्यानंतर दीक्षितची गोलंदाजी अक्षरशः करतार प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी बॅटची कडा पाठीमागे लॉस्ट स्टॉप रिजन करतर बॉल ड्रायव्हर होता, त्यानंतर एका हातामध्ये बॉल अडवला, सिंगल धाव मिळाली या बॉल वरती आणि 49 धावा लागला स्कोर कार्ड वरती. 4 बॉल करतर लगातार, त्यामध्ये फक्त धावा खर्च केल एक आणि एक मोठी विकेट. 24 बॉल मध्ये करतर आपण पाहायचं 48 लागले होते. त्यानंतर अंतिम षटकामध्ये एक कमालीची खतर गोलंदाजी दीक्षित पाटीलच्या माध्यमातून पाहता हवे. ओ बॅटची कडा स्वतःच्या फोर्थ रो मध्ये दीक्षित पाटील चुकी करतोय, सिंगल तर मे दुसरीचा पलटवार. दुसऱ्या धावेच्या मात्र नक्कीच धोक्याची घंटा वाजली. अजून एक विकेटचा पतंग स्ट्राईक केन वरती पाहते आपण अनिकेत. शेवटचा अंतिम बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल, धावा लागत आपटली होती फक्त 50 कंप्लीट. टीम मरोळे वंदे संघ शेवटचा अंतिम बॉल बाकी असेल. नवीन फलंदाज पाहता ऑस्ट्रेलिया होती यश, तर समोर सलामी वीर अनिकेतला पाहता या बॉल वरती हिट की पुन्हा एकदा कमबॅक. हडव्या बॅट असून एक अक्षरशः नाकाला फुंकर देत आणि काना जाऊन शिट्टी वाजवत बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. 5 षटकाचा मात्र नक्कीच वाजवे की संपलाय. धावा लागत आपटला वरती फक्त 50 धावा आणि 51 धावांचा मात्र नक्की टार्गेट सेट केला गेलाय. 30 बॉल आणि 51 धावांची गरज. तसा दुसरा पूर्वार्ध मात्र नक्कीच तोच बरोबर आपण मंचकवते खतर यथोचित मान सन्मान करूया. आदरणीय माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत कोपरोली आदरणीय प्रशांतजी हरिभाऊ ठाकूर साहेबांचा पाटील साहेबांचा खतर यथोचित मान सन्मान केले जाईल. प्रशांतजी हरिभाऊ पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान, माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत कोपरोली यांचा यथोचित मान सन्मान केले जाईल. मंचकावरती विनंती करतो आयोजकांना की तुमच्या पवित्र शुभ असते साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा. प्रत्येक पाहुण्याचा खतर आपण सन्मान पाहिला. या स्पर्धेमध्ये दमदार स्पर्धा आपण पाहत आहे. पांदेवे उपसरपंच चषक 2026 तर अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये अनेक तर क्रिकेट रसिक आणि त्याचबरोबर हे सर्व मान्यवांची मध्ये नक्कीच तापा या मैदानाच्या मध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. चला टीम रायवे संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. मी विनंती करतो सुरुंगपाडा संघाचा कॅप्टन जर आला असता तर प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मधून टॉस करायचा. येस अदरपूर्व सन्मान नक्कीच घेतला जाईल. माहिती उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आपल्या मनात चिरंत राहावं म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय उद्योगपती कुणालजी म्हात्रे साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. खरं तर दमदार व्यक्तिमत्व आपण पाहताय. फिरकोन गावचे खरं तर सुपुत्र उद्योगपती कुणालजी म्हात्रे साहेबांचा यथोचित मान सन्मान आयोजकांच्या खरं तर पवित्र शुभ असते मध्ये नक्कीच केला जातोय. कुणालजी म्हात्रे साहेबांचा यथोचित मान सन्मान, माहिती उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आपल्या मनात चिरंत राहावं आणि सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जातोय. जवळजवळ 5 दिवस अक्षरशः एंटरटेनमेंट केलं बोरण्यांच्या बाहेर राहून. यस खर तर रामचंद्र स्पोर्ट बिरकोन आयोजित श्री गोपाल पाटील आणि सुधीर घरत चषक 2026 येत्या 24 जानेवारी 25 जानेवारी आणि 26 जानेवारी रोजी रंगणार आहे. याच मैदानावर मला वाटतं असेल तो आणि त्याचे करता नक्कीच असाच प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद त्यांना देखील द्या. अनिकेत गावण यांच्या वतीनं सगळ्यांना सस्नेह निमंत्रण असणार आहे. याच दरम्यान आम्ही विनंती करतोय चरण म्हात्रे कोपरवली अष्टपैलू क्रिकेटर आणि युवा नेते शेतकरी कामगार पक्ष. चरण म्हात्रे या आपण आपणास विनंती आयोजकांकडून आपलं सहर्ष स्वागत असेल. अजित ठाकूर साहेब माजी क्रिकेटर पांदेवे यांना देखील विनंती करतोय. त्याचप्रमाणे विंधने गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील सरांचं आगमन झालंय. त्यांनाही विनंती करेन आपण मैदानावर येऊन व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. धन्यवाद सर. उत्तरार्धामध्ये आपण जाऊयात. विजयी लक्ष आहे प्रितेश सर 51 धावा आणि ते 51 धावा मैदानावर निघतील की डिफेंड होतील हा आवाज आहे. तंत्रशुद्ध आवाज सध्या ट्रेंडिंगला आवाज आहे. काही दिवसानंतर मात्र तो आवाज बंद होणार नाही आहे. कारण का काही दिवसानंतर ते विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यामुळे हे जरा कॅमेरामन या चेहऱ्याला जरा फ्रेशनेस द्या.
संयम घरत सरांना आपण पाहूयात, आपण त्यांना ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देऊयात. संयम घरत अँड फ्रॉम धाकटीजुई. आज तारीख नाही 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 रे, नाही नाही, अगोदर ठरलंय त्यांचं सगळं, काय आपण बोलू नका. सगळं झालंय, फक्त त्या तारखेला आम्ही तुम्हाला नक्कीच बोलवणार. सगळ्याची सोय आहे, खाण्यापिण्यापासून सगळ्याची सोय आहे. थँक्यू सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत करून घेऊन जाईल मॅचच्या दिशेने आपण मॅचकडे आता लक्ष वेधूया, कारण महत्वाची मॅच जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये दाखल होईल. एकीकडे गावदेवी कळवे संघ आणि त्यांच्या विरोधात आपण मरुआई विंधणे संघाला पाहतोय. टॉस जिंकला मरुआई विंधणे टीमनं आणि प्रवीण सर धाडसीच निर्णय घेतला म्हणूया, कारण बरेचसे संघ असतात जे टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करतात, पण या मॅच मध्ये टॉस जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय. रावे संघ उपस्थित आहे. सुरुंगपाडा टीम तुम्हाला लास्ट कॉल, जर कॅप्टन आले नाहीयेत तर तुमच्या विपरीत डिसिजन हा दिला जाईल. एक बॉल पडण्या अगोदर कॅप्टन यायलाच हवेत, ही सूचना आयोजक कमिटीने आमच्यापर्यंत पोहोचवली. आणि जाऊया आता मॅचच्या दिशेनं, जिथे हा महत्वाचा सामना. एकीकडे आकाश पाटील जो खेळाडू मॅडी 2 मॅच मध्ये 2 अर्धशतक झळकावताना पाहायला मिळाला, परंतु इथे चिंतेचा प्रश्न हा पडला की टीमच्या 50 बनतायत की नाही हा प्रश्न होता. आणि फायनली धावा बनल्यात फक्त आणि फक्त 50 धावा आणि 51चे मी तर म्हणेल या क्रीडांगणामध्ये छोटं आव्हान, ते देखील सुशांत मोकलच्या टीम समोर. आपण मगाशी चर्चा केली की इंडिया ओपन ही स्पर्धा चिरलेच्या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळेल. अगदी आयकॉन इंडिया ओपनचे आणि डे नाईट पनवेल उरण तालुक्याची स्पर्धा, प्रीमियर लीग, आणि त्या स्पर्धेमध्ये सिद्धिविनायक धाकटेजी टीम कडून इंडिया ओपन मध्ये सुशांत मोकल खेळणार आहे. ही देखील तेवढीच मोठी गोष्ट म्हणूया. इंडिया ओपन 64 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतील आणि त्यामध्ये प्राऊड ऑफ कलवे सुशांत मोकल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. रायगड भूषण, अगदी सुशांतची मॅच म्हटली की त्याचे चाहते त्याची मॅच पाहण्यासाठी अल्लोड गर्दी करत असतात. आणि सुशांतच्या विरोधात आकाश पाटीलचे युद्ध म्हणूया आपण. मरुआई विंधणे टीमचा एक आक्रमक खेळाडू. सर्वच चर्चा करत राहिले 4 दिवस की आकाश पाटील चांगलाच खेळलाय, त्यामुळे एक मॅच त्याला जिंकायची आहे. काय या मॅच मध्ये गोलंदाजीची अग्निपरीक्षा जिंकतील का मरुआई विंधणे टीमचे खेळाडू? येणारे 5 षटकं 51 धावा. आकाश तब्बल 131 धावा या स्पर्धेमध्ये आकाशच्या पाहायला मिळाल्यात. आणि आकाश घरत धाकटेजी यांच्याकडून सुशांत मोकलला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मनपूर्वक स्वागत. सचिन लवकरात लवकर या. आता सचिन लवकर या. चला कॅप्टन येत आहेत, आपण वाट पाहू. कर्णधार येत आहेत सुरुंगपाडा टीमचे, आणि याच्या नंतर टीम रावे संघ खेळणार आहे. स्वागत करूया मॅचचा. जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये. अप्रतिम मॅचला कॉन्सन्ट्रेशन करूया. पहिलं षटक घेऊन अक्रुल पाटील, समोर बॅट्समन आहे रायगड भूषण. सुशांत मोकल, पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटनं भिरकावलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सुशांत मोकलचा पहिला वार, सारेच गारे गार. बॉल सीमा पार, षटकार. पहिल्याच बॉलवरती अक्रुल पाटीलचं भव्य स्वागत केलं. जिंदगी है साहब, या उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. आणखीन शॉर्ट पिच बॉल, आता फिरून मारलाय. फाईन लेग रिजन मध्ये बॉल निघालाय दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे. सुशांत मोकलची दादागिरी. 2 बॉल 10 धावा. येस, तर लगेच बान्या सुर्वेची एंट्री झाली. सुजित मोकाशी मैदानाकडे रवाना झालाय. क्या बात है, लेट आलाय पण शेड झालाय सध्या तरी. सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये 10 कुठून काढल्यात. सुशांत मोकलची हीच तर खासियत आहे. निराला अंदाज त्याचा पाहायला मिळतो आणि सध्या तरी तुटून पडल्या अक्रुल पाटीलच्या विरोधात. ओ इथे यॉर्कर बॉल, क्रॅकिंग ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ सरसावला. आकाश पाटील आहे त्या ठिकाणी. इथे 1 धाव आणि 1 धावेने धावफलक पोहोचेल 11 वरती. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा आय थिंक आकाश पाटील लीड करताना पाहायला मिळाला, परंतु हा चिंतेचा प्रश्न की 51च आता वाचवायचे आहेत आणि सुरुवातीला 3 बॉल मध्ये 11 काढल्यात. फक्त 40 धावेची आवश्यकता. येणारे आय थिंक 27 बॉल 40 धावा.
बॉलिंगची ताकद तुम्हाला दाखवावी लागेल विंदने टीम, कारण असं म्हणतात ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच दुनियेमध्ये किंमत. मॅच मध्ये जिवंत राहायचं असेल, आव्हान टिकून ठेवायचं असेल तर बॉलिंगची तुमची चर्चा आता व्हायला हवी. परंतु समोर प्रसाद आहेत, ते देखील डावके बॅट्समन, डावकुरा गोलंदाज. हे बॅटल पाहायला आणखीन मजा येईल, कोण जिंकेल इथे. ओ इनसाइड आउट, लॉफ्टेड स्ट्रोक, बॉल निघालाय डीप कव्हरच्या दिशेनं. 1-2 बाउन्स. ओ इथे प्रयत्न चांगला केलाय खेळाडूनं, कमालीची फिल्डिंग. 2 पूर्ण केल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु तिसरी धाव घेत असताना विनाशिकाली विपरीत बुद्धी. धावची इच्छा स्वरूपात जरूर बाद दिलाय, परंतु आतापर्यंत डिसिजन तिथे प्रेक्षक आहेत आणि ते माहिती देत असताना मला वाटतं आपण चेक करायला हरकत नाही. मोठी स्पर्धा आहे, मोठी मॅच आहे, बिग फाईट मुकाबला आहे. आपण थांबूयात. WTC कोणी मध्ये बोलू नका, आधीच वॉर्न केलं आयोजकांच्या वतीने. आयोजकच फक्त बोलतील. 12वे खेळाडू फक्त डोळे फक्त देऊन उभे राहा तिथं. चला, डिसिजन पेंडिंग. निर्णय फार महत्वाचे आहेत. एखादा निर्णय चुकला तर तो स्पर्धेला गालबोट लावतो, त्यामुळे आपण निर्णयाची प्रतीक्षा करूया. आमची कमिटी टीव्ही अंपायर्स डिसिजन देतील आणि आम्ही थोड्याच वेळामध्ये तो तुमच्यापर्यंत पोहोचू. सध्या तरी या प्रचंड वेगाने धावताना पाहायला मिळाल्या ऑन दी स्क्रीन WTCच्या लाईव्ह माध्यमातून. किती पारदर्शकता आहे, किती क्वालिटी आहे. ओ सेफ वाचवलाय आणि ते फलंदाज परतावं लागेल. प्रसाद पाटील धावबाद. अरे काय संयम सर, खर तर मी WTCचा पारदर्शक का व्यवहार म्हटलं, कारण आहे मैदानावरचं गवत न गवत, माती न माती, खडे न खडे वेचून काढलेत. म्हणून संदेश शेळके सरांकरता जोरदार टाळ्याचा पाहिजे आणि या कॅमेरामॅन करता जोरदार प्रेक्षक मायबाबा टाळ्या वाजवा. कुणालाही कोणावरही अन्याय होणार नाही आहे अशा प्रकारचं हे जबरदस्त मॅचचं विवरण आपल्याला पाहू शकाल. पहिला मोठा धक्का लागलाय गावदेवी कळवे टीमला. प्रसाद पाटील जी धाव घेण्याची गरजच नव्हती मी तर म्हणेल, कारण सुरुवात चांगली झाली होती आणि हा तर मोठाच धक्का म्हणूया गावदेवी कळवेला. आता सुशांत वरती लक्ष आहे सर्वांचंच. ओ इथे समोर उडवलाय लॉंग ऑफला आकाश उभा आहे, पण तो आकाशाच्या पलीकडे मारलाय बॉल. सीमा पार, लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे सुशांत मोकलच्या बॅट मधून आलाय षटकार. एकदा जोरदार टाळे होत्या. सुशांतने देखील 100चा टप्पा ओलांडलाय या स्पर्धेमध्ये. कमालीची बॅटिंग. ओ इथे लॉफ करण्याचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू निघालाय. एक धाव पूर्ण, फक्त एकच धाव मिळेल आणि पहिलं षटक मी तर म्हणेल गावदेवी कळवेनं जिंकलं म्हणूया, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 20 धावा आणि येणारे 24 बॉल. मॅच जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 31 धावेची आवश्यकता. शिवछत्रपतींना वंदन करणारे संगीत मॅडी असं म्हणतात की कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचंय, कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचंय. तर त्यांनी एक लक्षात नेहमी ठेवा की ज्यांना बाईतली ताई कलाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कलाली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळाली तो धन्यवाद सर. 12 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता. सुशांतनं कमालच केली म्हणूया या मॅच मध्ये. विस्फोटक अंदाज त्याचा राहिला आणि अप्रतिम बॅटिंग आकाश पाटील. ओ इथे चांगला बॉल कोलाट टाकलाय, पण 2 रन्स कमी आहेत. तर म्हणेल कमीत कमी मॅडी आपण जी चर्चा केली 5 ओव्हरमध्ये विंदणी टीम 60-65 पर्यंत पोहोचणं गरजेचंच होतं आणि 50च्या फक्त पुढे पोहोचला, त्यामुळे गोलंदाजीसाठी त्या कठीण बनल्यात. फुल टॉस बॉल, लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे सुशांतचं आक्रमण, बॉल जाईल सीमा पार, षटकार. सुशांत मोकलची दमदार बॅटिंग, फक्त 3 धावेची आवश्यकता.
जोरदार अपील. चला प्रतीक्षा करूया. अद्याप डॉट बॉल. समीकरणात शेवटचे 9 चेंडू आणि 3 धावा. 9 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अद्याप समीकरण आणि 2 रन्स कमी आहेत, त्यामुळे म्हणूया की गावदेवी कळवेचं वर्चस्व आता वाढले. सुशांत मोकल इथे फिरवलाय आणि सामना फिनिश केला सुशांतनं. सुपर 4 मध्ये गावदेवी कळवे पोहोचलाय. हार्दिक अभिनंदन. श्री प्रवीण पाटील सर विंधणे. अनेक वर्ष सोनी क्लासेस हे नाव आपण ऐकलं आणि सातत्यानं अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम ज्या गुरुवर्याने केलं ते प्रवीणजी पाटील सर विंधणे यांचा आम्ही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मी आयोजकांना विनंती करतो की आपण सरांचा सन्मान या ठिकाणी करावा आणि त्यांच्या समेत असणारे किरण पाटील साहेब विंधणे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. किरण पाटील साहेब विंधणे यांचा देखील सन्मान आपण करणार.